शुभ सकाळ मैत्रिणींनो. तर चला सगळ्यांना नमस्कार. आणि आज आहे गोकुळाष्टमी. तर गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा. तर गोकुळाष्टमीचा आज उपास आहे, त्याच्यामुळे मला इथं साबुदाणा खिचडी बनवायची. तर इथं मी बटाटा आधी सोलून कापून घेते. तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा खिचडीची रेसिपी शेअर करावा. आज उपास आहे त्याच्यामुळे मी इथं मिरची कापूनच खिचडी बनवते, कारण वाटलेल्या मिरचीची पण खाऊन कंटाळा येतो. तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी आज खिचडी बनवत आहे. तर मिरची कट करून घेतली, बटाटासुद्धा कट करून घेतलेला आहे आणि पाण्यात चांगला 2 पाण्याने धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर लगेचच कढईमध्ये तेल टाकून घेते किंवा तूप टाकून घ्या. तर आता मी इथं थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि थोडीच खिचडी बनवायची, कारण माझा एकटीचाच उपवास आहे, त्याच्यामुळं म्हणलं थोडीशीच बनवावं. तर आता इकडे मी मिरची टाकून घेतली. त्याच्यानंतर मिरची चांगली परतली की बटाटा टाकून घेते. तर आज कोणाकोणाला उपवास आहे गोकुळाष्टमीचा, तर चला खिचडी बनवा किंवा दुसरं फळं वगैरे काही खाल्लं तरी चालेल. तर आता मी थोडीशी बनवून घेते. तर बटाटासुद्धा चांगला वाफरलेला आहे. थोडंसं मीठ टाकून घेते, म्हणजे बटाट्याला चव चांगली उतरते. आणि त्याच्यानंतर परत थोडंसं झाकण ठेवून मी बटाटा वाफवून घेणार आहे. तर आता इथे छानपैकी मिरची बटाटा परतलेला आहे आणि नंतर लगेचच आपण साबुदाणा भिजत ठेवला होता तो टाकून घेऊया. तर छानपैकी थोडंसंच टाकलेला आहे, तर तो पण आता मी खालीवर करून घेते. फक्त याला परतत राहायचं आणि थोडंसं झाकण ठेवायचं, म्हणजे वाफ बसली ना तर साबुदाणा खिचडी चांगली शिजली जाते. तर आता टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट. कूट टाकल्याच्या नंतर परत एकत्र मिक्स करून घ्यायचं. तर खिचडी सगळ्यांनाच येते, पण म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. आणि तर आता इथं मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि लगेच परत खालीवर करून घेते, म्हणजे चांगली परतली. तर अजून थोडंसं मीठ टाकते, कारण थोडंसं आधी मीठ टाकलं होतं. तर आता थोडंसं टाकून घेते, म्हणजे चव चांगली येईल. आणि आता लगेचच साबुदाणा खिचडी तयार आहे. चला, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर लॉंग व्हिडिओमध्ये जाऊन पहा. चला, बाय बाय.